नमस्कार, मी कैलास पवार, भूमी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था. खऱ्या अर्थानं आज हा दिवस हा म्हणजे जल्लोष विजयाचा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा सण. कारण भारतातील प्रत्येक सण उत्सव फक्त नुसते उत्सव नसून तर खऱ्या अर्थानं ते आपल्याला जीवनातील मूल्यांना आणि नात्यांना एक जपण्याचं उत्तम माध्यम आहे. कारण आज ह्या सणांच्या माध्यमातून तरी आपण एकमेकाला भेटतो, एकमेकांसोबत आपण विचार विनिमय करतो, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपलं प्रेम एकमेकांबद्दल व्यक्त करतो. आणि ह्या त्यापैकी एक सण म्हणजे जर खरा असेल तर तो दसरा. दसऱ्याला आपण नवीन आयुष्याला सुरुवात करतो, नवीन वस्तू घेतो, नवीन गाड्या घेतो किंवा नवीन काहीतरी एक विचार अंमलात आणतो. तसंच आयुष्यात या नवीन कृती करण्याचा एक म्हणजे मुहूर्त जर असेल तर तो एक दसरा एक आहे. चंद्र प्रभू यांनी रावणाचा वध करून आज खऱ्या अर्थानं अहंकारी रावणाचा वध केला आणि म्हणजे एक चांगल्या गोष्टीचा विचार करून म्हणजे प्रेरणादायी आणि एक समाजाला उपयुक्त असा एक आपण निर्णय घेऊ शकतो. आणि आपल्याला नेहमी आपण आपल्या विचाराच्या माध्यमातून आणि चांगल्या गोष्टीचा आपण अवलंबन करून वाईट गोष्टी ह्या सोडून देऊन किंवा एकमेकांसोबत आज आपण एकमेकांना विचार विनिमय करून आज आपण पुढे जाऊ शकतो. खऱ्या अर्थानं हेच तर हे आपले सण आहेत. हे आपल्याला एकमेकांना साथ देण्यासाठी, आपल्या विचाराची विनिमय करण्यासाठी या सणाचं महत्व आहे. म्हणून आज दसऱ्याच्या निमित्ताने सोनं दिलं जातं, सोन्यासारख्या माणसांना जवळ केलं जातं, एकमेकाला विचार विनिमय करून आनंद दिला जातो. त्याचप्रमाणे आजच्या ह्या दसऱ्याच्या निमित्ताने मी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज सर्व मित्र बांधवांना, सर्व बंधू भगिनींना मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आमचे सर्व संस्थेचे पदाधिकारी, राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध ठिकाणचे आमचे सर्व पदाधिकारी, त्यानंतर खऱ्या अर्थानं परदेशातील सुद्धा आमचे सर्व पदाधिकारी, या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक या दसऱ्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. सर्वच जण आपण निरोगी, आनंदी आणि खऱ्या अर्थानं प्रसन्न कुटुंबासहित आपण राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना या दसऱ्याच्या खूप खूप अशा गोड गोड शुभेच्छा आपल्याला व्यक्त करतो. हॅपी दसरा.